जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्याप ही शासनाची नुकसान भरपाई न मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी खुशखबर आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 26,48,000 शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या जीआरच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी मंजूर असणार आहे हेच आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा एक जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता। राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसानग्रस्ताला मदतीच्या निधीचं वितरण करण्यासंदर्भातला याच्यामध्ये आपण पाहू शकता 29,20,57,50,000 रुपये एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यामधील 2,82,538 शेतकऱ्यांना 412,30,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामधील 2,96,779 शेतकऱ्यांना 419,48,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांसाठी 812,38,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। बीडमधील 5,62,214 शेतकऱ्यांसाठी 520,94,00,000 रुपये, तर धाराशिव जिल्ह्यामधील 1,80,786 शेतकऱ्यांसाठी 221,81,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर 2,57,747 शेतकऱ्यांना 234,20,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे परभणी जिल्ह्यासाठी यापूर्वी सुद्धा नुकसान भरपाई देण्यात आलेली होती, मात्र नवीन एक प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये 10 शेतकऱ्यांसाठी 1,08,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्याचा दुसरा एक प्रस्ताव आहे, त्याच्यानुसार 51,739 शेतकऱ्यांना 23,57,00,000 रुपये। लातूर जिल्ह्यामध्ये पूर्वी 348 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि या जीआरच्या माध्यमातून 81,966 शेतकऱ्यांना 78,41,00,000 रुपये, तर जून 2024 मधील 460 शेतकऱ्यांसाठी 9,79,000 रुपये अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यातील 10,991 शेतकऱ्यांसाठी 10,08,00,000 रुपयाची, हिंगोली जिल्ह्यातील 7,707 शेतकऱ्यांसाठी 4,56,00,000 रुपयाची, नांदेड जिल्ह्यातील 552 शेतकऱ्यांसाठी 70,00,000 रुपयाची, तर बीड जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना 2,81,000 रुपयाची अशी 14 ऑक्टोबर 2024च्या प्रस्तावानुसार 29 सप्टेंबर 2024च्या प्रस्तावानुसार ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यासाठी 1605 शेतकऱ्यांना 2,83,00,000 रुपयाची, नागपूर जिल्ह्यातील 152 शेतकऱ्यांना 24,48,000ची, गोंदिया जिल्हा 27,012 शेतकरी 26,29,00,000 रुपये, भंडारा 8,497 शेतकरी 10,02,00,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 217 शेतकरी 41,00,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 3,952 शेतकरी 3,27,00,000 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 28,604 शेतकरी 64,41,00,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यामधील 851 शेतकऱ्यांना 82,00,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 4,187 शेतकऱ्याला 3,09,00,000 रुपये। याचप्रमाणे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 331 शेतकऱ्यांना 21,00,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील 148 शेतकऱ्यांना 18,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 527 शेतकऱ्यांना 41,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यामधील 5,731 शेतकऱ्यांना 5,71,00,000 रुपये, तर अहमदनगर जिल्ह्यातील 5,749 शेतकऱ्यांना 2,40,00,000 रुपये। याचप्रमाणे पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना 10,73,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 37,747 शेतकऱ्यांना 58,01,00,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 5,153 शेतकऱ्यांना 3,48,00,000 रुपये अशी एकूण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील 26,48,247 शेतकऱ्यांना 29,20,57,50,000 रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वीचे जे जीआर निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी जवळपास 1,600 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि आजच्या या जीआरच्या माध्यमातून 2,920 कोटी रुपयाची अशी एकंदरीत आपण जर पाहिलं तर साधारणपणे 4,500 कोटीच्या आसपासची ही नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही छोटे मोठे प्रस्ताव शासनाला दाखल करण्यात आलेले आहेत, ते प्रस्ताव देखील मंजूर केले जातील आणि त्याच्याबद्दलचे अपडेट सुद्धा लवकरच येतील, ज्याच्यामध्ये नाशिक विभाग आणि पुणे विभागाचा समावेश असू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो।
मित्रांनो, याच्या संदर्भातील GR आणि याच्या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.